ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग जरा सस्पिशियस वाटला बरं. एपिसोडच्या सुरुवातीस अर्जुन आणि सायली झोपलेले असतात. आता अर्जुन एकदा सायलीकडे वळून बघतो ती झोपली आहे की नाही, आणि सायली एकदा अर्जुनकडे वळून बघते की तो झोपलाय की नाही. पण दोघंही जण एकमेकांकडे बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की दोघेही झोपलेत. पण बघा आता थोड्या वेळाने सायलीला झोप लागली असं त्यांनी दाखवलं, आणि सायलीला आता वाईट स्वप्न पडतं. स्वप्न असं पडलंय की प्रतिमा त्या संकटात आहेत आणि त्या सायलीला आवाज देत आहेत, सायली सायली वाचव मला सायली. आता बघा हे दोघं जण गाढ झोपलेत असं दाखवलं त्यांनी मग. आणि प्रतिमा त्या ओरडतायत, सायली सायली मला वाचव. आणि सायली प्रतिमा आत्या असं म्हणून ओरडत असते, आणि तिला प्रतिमा आत्याला वाचवायला जायचंय पण ती एकाच जागी पळतीये, तिला पुढे जाताच येत नाहीये. असं एक वाईट स्वप्न तिला पडलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रतिमा आत्याचा जीव संकटात आहे असं काहीतरी सायलीला भासलंय, आणि प्रतिमा आत्या कुठेतरी खोल खड्ड्यात पडल्यात. आणि एकदम आता सायली उठून जागी होते आणि ओरडते, प्रतिमा आत्या. अर्जुन सुद्धा तिच्या पाठीपाठी जागा होतो आणि म्हणतो, काय झालं सायली, काय झालं, काही वाईट स्वप्न पाहिलं का तू. आता सायलीला एकदम भीती वाटायला लागते. असं होतं ना प्रेक्षकांनो, आपल्यालाही होतं असं, म्हणजे कोणी ओरडत नसावं पण आपल्याला सकाळी असं फील होतं बाई काहीतरी वाईट होणार आहे वगैरे वगैरे. तर असो, आता अर्जुन तिला विचारतो, काय झालं सायली, वाईट स्वप्न पडलं का. सायली म्हणते, हो मला प्रतिमात्याचं स्वप्न पडलं. प्रतिमात्या संकटात आहे आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मी पळतीये पण त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाहीये. अहो मी प्रतिमात्याला फोन करू का, असं म्हणून आता ती तिचा मोबाईल घेणार असते. पण अर्जुन म्हणतो, अगं ए सायली, अगं घड्याळीकडे बघ, झोपली असेल प्रतिमात्या, तिला डिस्टर्ब होईल ना. सायली म्हणते, बरं माझ्या फोन करण्याने त्यांना त्रास होईल ना, जाऊ द्या मी उद्या सकाळी बोलते त्यांच्याशी. मग अर्जुन म्हणतो, बरं आता तू झोप शांतपणे. सायली म्हणते, हो तुम्हाला पण कोर्टात लवकर जायचं आहे ना, तुम्ही पण झोपा. आता काय झालंय प्रेक्षकांनो, त्यांनी आता वेळ न वाया घालवता डायरेक्ट कोर्टाचे सीन दाखवायला सुरुवात केली आहे. थोडं कन्फ्यूज होतो आपण, पण ठीक आहे, कारण आता निकाल लवकरात लवकर लावायचा आहे ना त्यांना. आता हा सीन पुढचा प्रतिमात्याचा आहे. प्रतिमात्या खूप डिस्टर्ब आहेत नागराजनी केलेल्या त्या हल्ल्यामुळे. या सुमनताई म्हणत असतात, अहो वहिनी सोडा ना आता, अहो तुमच्या पोटात काही नाहीये वहिनी, अहो काहीतरी खाऊन घ्या ना. आता हे रविराजही त्यांच्या जवळ बसलेले आहेत, नागराज सुद्धा तिथेच आहे. आता रविराज म्हणतात, प्रतिमा अगं काहीतरी घे, सूप पितेस का. पण आता बघा या प्रतिमा त्या काहीच रिस्पॉन्ड करत नाहीयेत. मग ही सुमन म्हणते, वहिनी अहो एका भासापायी काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची, अहो खाऊन घ्या वहिनी, यांनी तुमच्यावर हल्ला केला हा तुम्हाला निव्वळ भास झाला हो वहिनी विसरा ते सगळं. यांनी तुमच्यावर हल्ला केला असं चुकून वाटलंय तुम्हाला, पण प्रतिमा त्याला असं कसं चुकून वाटेल बरं, त्यांना ते सगळं रिअलाइज झालं, भास कसा असू शकेल, त्यांना सारखं ते आठवतंय प्रेक्षकांनो. सुमन म्हणते, जाऊ द्या ना वहिनी, मनातून काढून टाका ना हे सगळं. रविराज म्हणतात, बरं प्रतिमा आम्ही काय करावं, म्हणजे तू खाशील पिशील जेवशील सांग बरं प्रतिमा. मग सुमन म्हणते, अहो भाऊजी आपण म्हणजे पूर्णाईला बोलवूयात का, नाहीतर सायलीला बोलूयात, म्हणजे वहिनी ऐकतील ना त्यांचं. रविराज म्हणतात, अगं नको, मागच्या वेळेला सुभेदार धावत आले होते ग रात्री, प्रत्येक वेळेला कसं काय ते धावत येतील ना. ए प्रतिमा अगं ऐकशील ना आमचं. ऐकेल ग सुमन, प्रतिमा ऐकेल आपलं. रविराज आपलं लहान लेकरासारखं त्या प्रतिमात्याला समजवत असतात, पण प्रतिमात्या प्रचंड डिस्टर्ब झाल्यात. आता या सगळ्या गोष्टींचा काहीतरी अर्थ निघणार आहे, पण तो येणाऱ्या भागात आपल्याला दिसेलच. तर बघा आता काय ते एवढंच, आणि इथून पुढे तुम्ही सगळा कोर्ट सीन बघणार आहात अगदी मालिका संपेपर्यंत. तसं पाहिलं तर आजचा भाग जरा छोटाच दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, पण छान दाखवलाय. तर बघा अर्जुनने आज त्या बुटीकच्या कार्डबद्दल कसं सगळं सिद्ध केलं. आता सकाळी सकाळी कोर्टात एक एक करून प्रत्येक पाहुणे आलेत, हजर आहेत. सध्या तरी तसंच झालंय प्रेक्षकांनो, कोर्ट यांचं माहेरघर झालेत आणि हे सगळे पाहुणे झालेत तिथले. तर बघा आता दामिनी कोर्टात येऊन बसली आहे, रविराज देखील आलेत प्रेक्षकांनो कोर्टामध्ये. आता ही साक्षी सहज मैपतला बोलताना दाखवली की आज दामिनी मॅडमचा कॉन्फिडन्स भारीच वाटतोय. मग मैपत म्हणतो, दामिनी बाईंनी एकदा का त्या जजला खिशात घातलं की आपला प्रश्न सुटेल. आता रविराज फोनवर बोलताय, सुमन बरी आहे ना ग प्रतिमा, आता असं म्हणून ते फोन ठेवून देतात, तिच्याकडे लक्ष ठेव, तिच्या बरोबर राहा असं रविराज बोलतात. तेव्हा सायली ऐकते मागून. सायली आता विचारते,
काय झालं रविराज काका, बऱ्या आहेत ना प्रतिमा आत्या? हा सीन न जरा लांबून दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. सायली म्हणते काय झालंय रविराज काका, घरी सगळं ठीक आहे ना? तुम्ही काळजीने बोलत होतात फोनवर. रविराज म्हणतात हो अगं सायली, अगदी ठीक आहे सगळं. सायली विचारते प्रतिमा त्या बऱ्या आहेत ना? मग रविराज म्हणतात अगं हो बरी आहे आता ती. काय झालंय की सुमन आणि ती घरात एकट्या आहेत ना, म्हणून म्हटलं की काळजी घ्या. आणि तसंही तू बोललीस ना सकाळी फोनवर. मग सायली बरं म्हणते आणि बसते जागेवर जाऊन. आता बघा प्रत्येक जण आपापली जागा घेऊन बसलाय. साक्षीच्या चेहऱ्यावर टेन्शन जाणवतंय, पण सायली अशी वाकून वाकून साक्षीकडे बघत असते हळूहळू आणि विचार करत असते साक्षीने गळ्यात ते लॉकेट घातले की नाही, दिसतच नाहीये. काय असेल, घातलं असेल की नसेल, असे अनेक प्रश्न सायलीच्या मनात आता घोळतायत. पण बघा आता ते जज आलेत आणि कोर्टाची कारवाईला लगेच सुरुवात झाली आहे. अर्जुन म्हणतोय मिलॉर्ड, आज कोर्टाचा वेळ अजिबात वाया न घालवता मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. नेहमीप्रमाणे प्रत्येकाचे हावभाव आधेमध्ये दाखवलेत. अर्जुन म्हणतोय मला साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. मग आता जज त्याला परवानगी देतात. अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉर्ड. आता बघा टेन्शन आलंय जरा आता महिपतला. प्रिया हळूच म्हणते अर्जुनच्या चेहऱ्यावर बघा ना किती कॉन्फिडन्स आहे. आता तो काय बाहेर काढणार आहे? त्याच्या पोतडीतून तो काही बाहेर काढेल का? मी आज घरी जाईल ना का जन्मठेप होईल का त्या साक्षीला? आता नागराज म्हणतो होणार आहे जन्मठेप होणार आहे. एक गप्पा बस ना प्रिया, मनातल्या मनात तरी शुभ विचार करत जा ना. आता हे दोघं खुसूरपुसूर करतायत बरं का अशी. पण असो, अजूनही सायलीचं लक्ष साक्षीच्या गळ्याकडेच आहे. साक्षीने पेंडंट घातलंय की नाही घातलंय याचं टेन्शन आता सायलीला आलंय. पण आता ही साक्षी आता आणखीन टेन्शनमध्ये आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता ती जेव्हा त्या तिथे येते ना उभी राहायला, तेव्हा ते सीन जरा रंगवला त्यांनी. आता ती महिपतकडे बघते, जरा टेन्शन येतं तिला आणि मग हळूच अशी येऊन तिथे उभी राहते. आता बघा मधुभाऊ सुद्धा आहेतच समोर. आता अर्जुनने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. साक्षी आता अर्जुनकडे बघत असते आणि सायली वळून वळून पुन्हा तिच्या गळ्याकडे बघत असते. हा थरार थोडासा रंगवला त्यांनी म्युझिकल. तर बघा सायली मनात विचार करते एवढ्या आत्मविश्वासाने हे बोलतायत, पण या साक्षीने पेंडंट घातलंय का नाही घातलंय हे दिसत नाहीये. आणि भीती तर आहेच की दामिनी विचारेल हे आज दाखवलेले पुरावे कधी मिळाले, कुठे मिळाले, मग काय करायचंय? सायलीच्या मनात असे अनेक प्रश्न आहेत. पण अर्जुनने या सगळ्या प्रश्नांची अगदी चोख व्यवस्था करून ठेवली आहे. ती आता आपल्याला लगेच दिसणार आहे. तर बघा अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारतोय. अर्जुन म्हणतोय मी साक्षी शिखरे, आज ना तुम्ही फक्त एकदा असं म्हणा की मी साक्षी शिखरे आज मी जे काही बोलेल ते खरं खरं बोलणार आहे. खोटं तर मी अजिबात बोलणार नाहीये. साक्षी आश्चर्याने अर्जुनकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो प्लीज साक्षीजी एकदा म्हणा ना प्लीज. आता साक्षी म्हणे ना. अर्जुन म्हणतो प्लीज अहो साक्षीजी, म्हणजे असं बोलल्यानंतर तुम्हाला खरं खरं बोलायची बुद्धी येते का, असं जरा मला बघायचं होतं. आता इथे दामिनीला जरा मिरच्या झोंबल्यात. अर्जुन म्हणतोय काय आहे ना साक्षी, तुम्ही आत्तापर्यंत कोर्टात जे काही बोलत राहिलात ते सगळं खोटं होतं. अर्जुन जेव्हा प्रश्न विचारत असतो तेव्हा साक्षी आता ऑकवर्ड फील करते आणि मग दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अर्जुन सुभेदार, माझ्या क्लायंटला आता मानसिक दबाव आणताय आणि साधारण असं दाखवताय कोर्टाला की तिने कोर्टाला कधीच खरं सांगितलेलं नाहीये. मग आता अर्जुन या दामिनीला छान उत्तर देतो. अर्जुन म्हणतो अजिबात नाही मिलॉर्ड. काय आहे ना चित्र वगैरे उभं करण्याची गरज वाटते का तुम्हाला दामिनी मॅडम? नाही म्हणजे साक्षी शिखरे आधीच कोर्टाला कमीत कमी 4 ते 5 वेळेला खोटं बोललेले आहेत. त्यामुळे मला वेगळं चित्र उभं करायची गरज नाहीये. काय हो साक्षीजी, खरं बोलतोय ना मी? आणि त्यातनं शिक्षा पण झाली होती बरं का साक्षी मॅडमला. हे तो आता दामिनीकडे बघून बोलतो आणि म्हणतो अहो मागच्या वेळेला 10,000 रुपये दंड मिळाला होता दामिनी मॅडम. नाही म्हणजे तुमची मेमरी जरा शॉर्ट झाली आहे का? अर्जुनने आता असं उत्तर दिल्यावर दामिनी त्याला काय प्रत्युत्तर देणार? ती चुपचाप आता अशी रागाने बघते अर्जुनकडे आणि खाली बसून. आता पुढे बघा अर्जुनने साक्षीला आता एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता ते जज पुढे प्रश्न विचारायची परवानगी देतात. तर आता अर्जुन साक्षीकडे बघत म्हणतोय मी साक्षी शिखरे, तर तुम्ही कोर्टामध्ये असं सांगितलंय की तुम्ही यापूर्वी कधीही वात्सल्य आश्रमामध्ये गेलेला नाही आहात, राईट? आता मी जे बोलतोय ते बरोबर आहे ना? आता साक्षी म्हणते हे बघा खुनाच्या रात्री तरी मी गेले नव्हते तिथे आश्रमामध्ये.
अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या आधी किंवा त्यानंतर कधी गेला होतात का तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये? साक्षी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय की मी फक्त आणि फक्त एकदाच गेले होते वात्सल्य आश्रमामध्ये, आणि ते सुद्धा मी वात्सल्य आश्रमाच्या बाहेर थांबले होते. त्यामुळे आश्रम आतून कसा दिसतो हे मला माहितीच नाहीये. साक्षी आता हे सगळं कॉन्फिडेंटली बोलतीये बरं का. खोटं. पुढे बघा, अर्जुन तिला म्हणतो, साक्षीजी एकदा नीट विचार करून सांगा ना मला. साक्षी म्हणते, त्यात काय विचार करण्यासारखं आहे? आज जायचं मला काही कारणच नव्हतं, त्यामुळे मी बाहेरच गार्डनमध्ये थांबलेली होते. हे मी तुम्हाला वारंवार सांगतेय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ओके, काही हरकत नाहीये. बरं मला सांगा की तुम्ही प्रीतीज बुटीक ह्या बुटीकला ओळखता का? म्हणजे हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलंय का? आता खरं तर साक्षी जरा मनातनं चपकते बरं का, पण तिने चेहऱ्यावर ते जाणवू नाही दिलंय. ती म्हणते अर्जुनला की नाही नाही, मला नाही माहिती. अर्जुन म्हणतो, नीट नीट आठवा मॅडम, नीट आठवा. तुम्ही प्रीतीज बुटीक या दुकानातनं कधी शॉपिंग वगैरे केलंय का? आता साक्षी डोळे मिटून घेते बरं का आणि म्हणते, नाही, मला नाही आठवत आहे. अर्जुन म्हणतो, काय झालं, नाही आठवत आहे? बरं, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये, मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो. आता असं अर्जुन बोलतो तेव्हा दामिनी घाबरते की आता काय पुढ्यात ठेवलेलं आहे. अर्जुनने आता चैतन्यकडनं एक इन्व्हलप मागवून घेतलाय आणि त्या इन्व्हलपला त्याने जजपर्यंत पोहोचवलंय. आता ते जज साहेब ते इन्व्हलप चेक करतात आणि त्या इन्व्हलपमध्ये प्रीतीज बुटीकचं ते कार्ड आहे, ओळखीचं कार्ड, आणि खाली काही बिल डिटेल्स आहेत. तर बघा, अर्जुन आता जजला सांगतोय की अर्जुन आता त्या जजला सांगत असतो की मिलॉर्ड, हे प्रीतीज बुटीक या बुटीकचं कार्ड आहे आणि खाली काही बिल्स आहेत, आणि मला हे जे कार्ड आहे ना ते आश्रमामध्ये सापडलं होतं मिलॉर्ड. ते जज आता ते सगळं चेक करत असतात. अर्जुन म्हणतो, या बुटीकमध्ये मी चौकशी केली असता मला असं कळलं की साक्षी शिखरे जी या बुटीकमध्ये कायम शॉपिंग करत असतात. म्हणजे यात त्यांचं नाव सुद्धा मेन्शन आहे, त्यांचं बिल आहे तिथे, जज साहेब बघून घ्या. आणि काय हो साक्षीजी, तुम्ही जर सांगताय की तुम्ही आश्रमात कधी गेला नाही, तर तुमचं हे विजिटिंग कार्ड त्या आश्रमामध्ये कसं काय आलं? आता बघा हां प्रेक्षकांनो, इथे बरेच फाटे फुटतात या प्रश्नाला. म्हणजे एकटी साक्षीच त्या बुटीकमध्ये काही जाणार नाही, असे बरेचसे लोक आहेत की जे त्या बुटीकमध्ये जाऊ शकतात. आता तिथे आश्रमामधल्या लोकांची तशी परिस्थिती नव्हती हे आपल्याला माहिती आहे, पण असं हे सिद्ध नाही होत ना डायरेक्ट, कोणीही त्या बुटीकमध्ये जाऊ शकतं. आता एक्झॅक्टली दामिनीने हाच प्रश्न उपस्थित केलाय कोर्टाच्या समोर. आधी तर दामिनी मोठ्याने टाळ्या वाजवते बरं का आणि म्हणते, फॅन्टॅस्टिक ॲडव्होकेट सुभेदार, कमाल, नाही खरंच कमाल आहे बाबा तुमची. नाही म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मी एवढं मजेशीर आर्ग्युमेंट कधीच ऐकलं नव्हतं हो. नाही म्हणजे वात्सल्य आश्रमाच्या आत एका कुठल्या रॅन्डम दुकानाचं व्हिजिटिंग कार्ड सापडतं, म्हणजे ज्या दुकानात कधीतरी साक्षीने शॉपिंग केलंय. त्यामुळे द ग्रेट अर्जुन सुभेदार असं म्हणतायत की कार्ड वात्सल्य आश्रमात सापडलं ना, म्हणजे साक्षी शिखरे या आश्रमामध्ये होत्या. याला काय अर्थ आहे मिलॉर्ड? नाही म्हणजे तुम्ही आता असंही म्हणाल की कार्ड वात्सल्य आश्रमामध्ये सापडलंय ना, तर खून साक्षी शिखरेनेच केलाय. काय हो अर्जुन सुभेदार, हे सगळं तुम्हाला तरी खरं वाटतंय का? दामिनी खूप हुशार आहे प्रेक्षकांनो, अगदी अर्जुनच्या तोडीस तोड अशी वकील आहे. तिने मुद्दाम हे सगळं वाक्य आधीच रिपीट केलंय, कारण तिला माहिती आहे अर्जुन पुढे हाच युक्तिवाद करणार आहे. अर्जुन म्हणत असतो, हे सगळं प्रूफ मी. आता अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात ही दामिनी म्हणते, थांबा, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. अर्जुन सुभेदार, तुम्ही खरंच ॲडव्होकेट रविराज किल्लेदारचे शिष्य आहात ना? दामिनी जेव्हा हा प्रश्न विचारते तेव्हा अर्जुनला येतो दामिनीचा राग आणि रविराजांना पण राग आलाय. मग आता लगेच दामिनी म्हणते, नाही तुम्ही खूपच असे मजेशीर आर्ग्युमेंट करताय बाबा, मला जरा शंका आली म्हणून विचारलं. नाही, तसंही वात्सल्य आश्रमामध्ये याआधी जे काही पुरावे मिळाले होते ना मिलॉर्ड, ते सगळे पुरावे जळून खाक झाले होते. मग आता हा पुरावा आला कुठून? आणि आज आत्ता अचानक कुठून तरी एक व्हिजिटिंग कार्ड असं येतंय आणि याआधी ते कधी दिसलं नाही, असं का हो अर्जुन सुभेदार?
दामिनीने हा प्रश्न जरा गोलगोल फिरून विचारलाय. आता सायली डोक्याला हात मारून घेते. मैपतला असं वाटतंय, यस अब कैसा पकडा अर्जुन सुभेदार, असे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव होते. साक्षीला एक्झॅक्टली तेच वाटतंय. आता बघा सायली जरा टेन्शनमध्ये आहे आणि विचार करते, अरे देवा, ज्याची भीती होती तेच झालं. दामिनीने नेमकं हेच विचारलं. आता काय करतील हे? पण आता अर्जुन काही कच्चा खिलाडी नाही आहे. त्याने ऑलरेडी या सगळ्या गोष्टींची सोय करून ठेवलेली आहे. आता जज काय म्हणतात बघा. जज म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, दामिनी देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. सांगा, नाहीतर हे कोर्ट हा पुरावा ग्राह्यच धरणार नाहीये. आता दामिनी खुश होते जेव्हा जज असं बोलतात तेव्हा. सायलीला येतं टेन्शन. मैपत आता एकदम मान हलवतो, ये बात अब आ गया ऊट पहाड़ के नीचे. साक्षी पण खुश होऊन जाते. बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवले. दामिनी म्हणते, काय आहे ना, मला नाही वाटत की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता अर्जुन जरा टेन्शनमध्ये दाखवला बरं का. इथे सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी. जज म्हणतात, अर्जुन सुभेदार, तुम्ही आता जे काही हा पुरावा कोर्टात सादर केलाय ना, हा पुरावा कोर्ट आता ग्राह्य धरणार नाहीये. आता जेव्हा जज असं सांगतात तेव्हा साक्षी, मैपत खुश होऊन जातात. दामिनी सुद्धा खुश होते. पण बघा, आता इथे एक्झॅक्टली एका माणसाची एंट्री दाखवली आहे. इन्स्पेक्टर सावंत आले आहेत आणि ते म्हणतात, थांबा जज साहेब. आणि आता जरा सस्पेन्स क्रिएट झालाय. तिथे मस्त दाखवलाय नाही एपिसोड. आजही एखादा लाईक करूनच टाका. आता इन्स्पेक्टर म्हणतात, जज साहेब, मला या पुराव्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. जज म्हणतात की तुम्ही इथे या आणि सांगा. आणि साक्षीजी, तुम्ही खाली बसू शकता. आता साक्षी खाली बसते आणि इन्स्पेक्टर सावंत तिथे त्या चौकोनामध्ये आलेत. आता बघा, आता हे इन्स्पेक्टर सावंत बोलायला लागतात. दामिनीने पण त्यांना क्रॉस एक्झामिनेशन केलंय. आता ते सांगतात की मी इन्स्पेक्टर सावंत, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये जे काही पुरावे आज सादर करणार आहेत ते सगळे पुरावे त्यांना मीच दिले आहेत. आता बघा, या इन्स्पेक्टरांनी एक माणुसकी म्हणून मदत केलेली दिसते बरं का अर्जुनला. तर बघा, अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, मला माहीत होतं तुम्ही मला असे प्रश्न विचाराल म्हणून मी इन्स्पेक्टर सावंतांना ऑलरेडी इथे बोलवलं होतं. तर बघा आता काय होतं पुढे. अर्जुन आता त्या इन्स्पेक्टरकडे येतात आणि म्हणतात, अर्जुनराव, की अर्जुन त्या इन्स्पेक्टरांना विचारतो की या प्रीतीज बुटीक या कार्डबद्दल तुम्ही काय सांगाल कोर्टाला. तर आता इन्स्पेक्टर सावंत सगळ्यांना उत्तर देत आहेत, ॲक्च्युली मिलॉर्ड, या सगळ्या आश्रमाच्या बाबतीत आमच्याकडे जे पुरावे होते ते एका ॲक्सिडेंटमध्ये जळाले होते. पण हे जे पुरावे मी आज अर्जुन सुभेदार यांना दिलेत ते पुरावे त्या तिथे ठेवलेले नव्हते. मी ते एक्झामिनेशनसाठी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. योग्य प्रोसिजर झाल्यानंतर ते मी देणार होतो त्यांच्याकडे. तर आता दामिनी लगेच ऑब्जेक्शन म्हणून उठून उभी राहते आणि म्हणते, मला इन्स्पेक्टर सावंत, बरोबर आहे ना तुमचं नाव? जज साहेब, मला इन्स्पेक्टर सावंतांना प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं तुम्ही आधी कोर्टाला का नाही सांगितलं. आता इन्स्पेक्टर जज साहेबांना म्हणतात, कारण ना काय झालं की कोर्टात यायला मीच नकार दिला होता. मला टेन्शन आलं होतं की माझी नोकरी कदाचित जाऊ शकते. म्हणजे जे काही केलंय मी ते अर्थात कायद्याच्या अखत्यारीत राहूनच केलंय, पण तरीसुद्धा मला जरा भीती वाटत होती. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे जरा टेन्शनला सुरुवात झाली आहे. मैपतला आलाय आता सॉलिड टेन्शन. तो विचार करतोय, म्हणजे सगळे पुरावे जळलेच नव्हते. अरे बापरे, आता आणखीन काही निघालं यामधनं. तर प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ते साक्षीचं अर्धवट तुटलेलं पेंडंट पण निघणार आहे. तर बघत राहा पुढे काय काय झालंय. आता हे इन्स्पेक्टर असं बोलतात तेव्हा सगळ्यांना टेन्शन आलंय. आता ही प्रिया पुन्हा खुसूर करायला लागते त्या नागराजच्या कानात. ती म्हणते, पाहिलं का, त्या अर्जुननी सगळे पुरावे जळाल्यावर पण आता एक पुरावा आणलाय. प्रिया हळूहळू या नागराजच्या कानात बोलत असते की बघा ना, अर्जुनकडे न जळालेला पुरावा आहे आणि आपल्याला माहिती पण नव्हतं. आता नागराज तिला म्हणतो, हो, आता आपल्याला हे महागात पडणार आहे. आता अर्जुन दामिनीला म्हणतो, मॅडम, तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत? दामिनी म्हणते, नाही. आता अर्जुनने त्या इन्स्पेक्टरांना पण सांगितलंय की तुम्ही जाऊ शकता. तर बघा, आता इन्स्पेक्टरांची एवढीच काय ती साक्ष झाली आहे. पण आता पुढे बघा काय झालंय. अर्जुन आता कोर्टाला सांगतोय, हा शेवटचा सीन आहे आणि तो म्हणतोय की मिलॉर्ड, हे व्हिजिटिंग कार्ड साक्षीच्या पर्समधून आश्रमाच्या आतच पडलंय. त्या कितीही म्हणाल्या कोर्टाला की त्या आश्रमाच्या आत, तरीही ते खरं मानलं जाणार नाहीये.
ॲडव्होकेट देशमुखांना माझं हे आर्ग्युमेंट कदाचित विनोदी वाटत असेल. आता अर्जुन या दामिनीकडे बघून बोलत असतो आणि म्हणत असतो, नो प्रॉब्लेम, माझ्याकडे ना दामिनी मॅडम आणखीन एक पुरावा आहे आणि तो पुरावा जर तुम्हाला विनोदी वाटला तर प्लीज मोठ्याने हसायला विसरू नका हां मॅडम, आणि टाळ्या नक्की वाजवा. अर्जुनने इथे जरा विनोद व्यक्त केलाय बरं का. त्यामुळे आता बघा पुढे काय काय घडलंय. सगळेजण आता अर्जुनकडेच बघतायत की आता याने पुन्हा काय टेन्शन पुढे उभं केलंय. आता बघा अर्जुन पुढे कोर्टाला म्हणतोय की मिलॉर्ड, मला साक्षी शिखरे यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात यावी. आणि प्रेक्षकांनो, आता साक्षीला पुन्हा टेन्शन आलंय बरं का. आता पुढे बघा काय काय होणार आहे. हा आजचा शेवटचा सीन तुम्ही पाहिलाय आणि एपिसोड आता आज संपला इथे. म्हणून सुरुवातीलाच म्हणलं की आजचा एपिसोड ना जरा लहानच दाखवला त्यांनी. तर बघा आज एपिसोड संपलाय. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय अर्जुन कोर्टाला सांगत असतो की मिलॉर्ड, यामध्ये काय आहे, या इन्व्हलपमध्ये काय आहे हे मी कोर्टाला सांगू इच्छितोय. पण त्याआधी साक्षी शिखरे यांना मी एक रिक्वेस्ट करतोय. साक्षीजी, तुमच्या गळ्यात जर नेकलेस असेल एखादा तर तो तुम्ही कोर्टाला दाखवू शकाल का? मग आता ते जज म्हणतात, मिस साक्षी शिखरे, तुम्ही जर काही गळ्यामध्ये घातलं असेल तर प्लीज अर्जुन सुभेदारांना दाखवा. आता साक्षीने ते गळ्यातलं बाहेर काढलंय आणि साक्षीने एक्झॅक्टली तिच्या आईने दिलेलं लॉकेट घातलंय. अर्जुन आता त्याच्याजवळ असलेला तो तुकडा बाहेर काढतो आणि तिच्या गळ्यातल्या तुकड्याशी तो मॅच करतो आणि आता म्हणतो परफेक्ट मॅच. म्हणतात ना प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं, तसंच काहीतरी झालंय बघा. साक्षीला कळलंय काय कळायचं ते आणि अर्जुनने येस सिक्सर माराय. पण काय वाटतं तुम्हाला, या पेंडंटची जादू चालेल काय? साक्षी शिखरे ही दोषी ठरेल काय? खूप सारे प्रश्न आहेत. आणि आता किती दिवस बाकी असतील बरं? आय थिंक सो 13 किंवा 14 दिवस बाकी असावेत. आज 17 तारीख आहे ना. आता फक्त 13-14 दिवस आणि मग विलास खून खटल्याचा हा निकाल सगळ्यांच्या समोर असणार आहे. साक्षीला शिक्षा होणार आहे नक्कीच, पण त्यामध्ये बरेच ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. तर प्रेक्षकांनो, आगे आगे देखिए होता है क्या. आजचा भाग जरा लहान होता पण छान होता. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आता माझी तब्येत बरी आहे बरं का प्रेक्षकांनो. आज आवाजावरनं तुम्हाला जाणवलंच असेल. बघूयात, ठरलं तर मग मध्ये पुढे काय होतंय. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो, आजच्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. उद्या भेटूया, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.